महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होत असून 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे। हा निर्णय राज्य सरकारने का घेतला, यामुळे यशस्वी बोर्डाचे भवितव्य काय असेल आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी हे बदल कितपत प्रभावी ठरतील याबाबत सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। शैक्षणिक बदलाची कारणे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या एनईपीच्या अंमलबजावणीचा हा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे। शिक्षण हक्क अर्थात आरटीई कायद्यानुसार प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे। त्यामुळे शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यावरती भर दिला जात आहे। महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन राज्याचा स्वतःचा अभ्यासक्रम आराखडा SCERT तयार करण्यात आला आहे। बालभारतीच्या माध्यमातून नवीन पाठ्यपुस्तके विकसित केली जात असून त्यात NCERTच्या अभ्यासक्रमाचा आधार घेत आवश्यक ते बदल केले जात आहेत। सीबीएसई पॅटर्न म्हणजे काय? सीबीएसई पॅटर्न मध्ये संकल्पनात्मक शिक्षण, सतत मूल्यमापन, सक्रिय शिक्षण पद्धती आणि राष्ट्रीय स्तरावरील समान अभ्यासक्रम यांचा समावेश असतो। हा पॅटर्न विद्यार्थ्यांना व्यापक आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी मदत करतो। टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। सीबीएसई पॅटर्नवरती आधारित नव्या शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी यंदाच्या शालेय शिक्षण वर्षापासून होणार आहे। त्याची एकूण 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी, 2026-27 या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व 6वी साठी, 2027-28 या शैक्षणिक वर्षात 5वी, 7वी, 9वी व 11वी साठी, तर 2028-29 या शैक्षणिक वर्षात 8वी, 10वी व 12वी साठी अशा टप्प्याटप्प्यांमध्ये बदल होणार आहेत। या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी समायोजन करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे। राज्य शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी आपण बाह्य बदलांवरती भर देतो आहोत का? पालकांनी आणि शिक्षकांनी बदलांविषयी विचार केला पाहिजे। खरंच आपल्या शिक्षण व्यवस्थेला काय अधिक गरजेचं आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।